अमित शाह उद्यापासून 2 दिवस पुणे दौऱ्यावर. पश्चिम विभाग परिषदेच्या 27व्या बैठकीला राहणार उपस्थित. विधिमंडळ समित्यांकडे सर्वच राजकीय पक्षांची पाठ. समित्यांसाठी पात्र नावं पाठवण्यास सत्ताधारी आणि विरोधी पक्ष उदासीन. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनीही व्यक्त केली नाराजी. महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशननं राज्यभर पुकारलेलं कामबंद आंदोलन. सेवा ज्येष्ठतेद्वारे आधारे पदोन्नती काढावी अशी आग्रही भूमिका. वरईती सिद्धार्थनगरमध्ये रहिवाशांचं जन आंदोलन. हक्काच्या घराकरता 27 वर्ष प्रकल्प रखडल्यानं आंदोलन. दादरमध्ये मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई. 10 कोटींचा ड्रग्ज गुन्हे शाखेकडून जप्त. दोघांना अटक. नाशिक मनपा वैद्यकीय विभागाकडून 45 रुग्णालयांना नोटिसा. त्रुटी आढळल्यानं 45 रुग्णालयांना वैद्यकीय विभागानं दिली आहे नोटीस. 16 महिन्यांनी उघडणार रवींद्र नाट्य मंदिराचा पडदा. नूतनीकरणाकरता करण्यात आलं होतं बंद. नाशिकच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार सरसकट 40,000 रुपये. पंढरपूरच्या सांगोला तालुक्यातील नागरिक पिण्याच्या पाण्यापासून वंचित. पाणीपुरवठा योजनांकरता तब्बल 402 कोटी रुपये केले होते खर्च. शाळा मान्यता अल्पसंख्याक विभागाच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांची स्थगिती. मान्यतेसंदर्भात चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिवांना निर्देश. स्वारगेट कात्रज मेट्रो प्रकल्प लांबणार. मेट्रोच्या विस्तारित मार्गात आणखीन एक स्थानकाचा समावेश केल्यानं प्रकल्प लांबणीवर. हिंगोलीच्या केंद्रा बुद्रुक इथं टीन शेडला लागली आग. टीन शेडमध्ये ठेवलेलं मंडप डेकोरेशनचं साहित्य जळून खाक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.